वेलकम फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षेमध्ये लयबद्ध मांडणीवर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. त्यामधीलच लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा गट ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये असतात. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण कसे सोडवायचे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याबद्दल माहिती बघितली, परंतु विविध प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी हे प्रश्न आपल्यासाठी खास आणलेले आहेत. बघा, या प्रश्नाकडे, हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला काही रिकाम्या स्पेस दिसत आहेत, रिकाम्या जागा दिसत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचा जो काही अक्षर गट आहे तो अक्षर गट आपल्याला टाकायचा आहे. क्रमाने जे अक्षर येतील त्याप्रमाणे हे अक्षर त्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे आपण त्यामध्ये हे भरू शकतो. बघूया आपण आता या प्रश्नाकडे की कशा प्रकारे आपण या प्रश्नाला सोडवणार आहोत. तर प्रथम आपली ट्रिक अशी असते की या मांडणीमध्ये एकूण किती अक्षर आहेत हे सर्व अक्षरांची संख्या आपल्याला मोजायची आहे. 1 2 यामध्ये 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 एकूण 17 अक्षर आहेत मित्रांनो. परंतु या 17 अक्षराचा जर आपण विचार केला त्याचे कोणतेही गट आपल्याला पडताना दिसत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर आपण 3-3चे किंवा 4-4चे गट पाडून याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे किंवा सोडवण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. तर प्रथमतः आपण 3-3चे गट या ठिकाणी पाडणार आहोत. बघा, 17चे जर आपण 3-3चे गट पाडले तर 5 गट पडतील आणि 2 शिल्लक राहतील. तर अशाच प्रकारे याला सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. बघूया, 3-3चा गट जर आपण केला तर 3-3चा गट अशा प्रकारे होतो आणि आपल्याला एक पूर्ण गट या ठिकाणी मिळालेला आहे AND. हाच गट प्रत्येक ठिकाणी रिपीट होतो का हे आपल्याला बघायचंय. बघूया आपण, या ठिकाणी जर AND टाकलं तर हा एक गट पूर्ण, या ठिकाणी AND, या ठिकाणी A टाकलं तर हा सुद्धा एक गट पूर्ण होतो AND आणि इथे A टाकावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा की AND हा जो गट आहे हा रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. आणि आता ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागेमध्ये कोणकोणते शब्द आले तर ते जर आपल्याला बघायचं असेल तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला जे काही अक्षर टाकायचं आहे तर ते अक्षर आहे A, नंतर आहे N, नंतर आहे हे जे आहे D, तर A, नंतर पुन्हा या ठिकाणी N आणि या ठिकाणचा A. अशा प्रकारे AND ANA नावाचा जो ग्रुप आहे तर तो आपल्याला पर्याय क्रमांक 3 वर दिसतो आहे आणि हेच त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. अशा प्रश्नांचा सराव आपण वारंवार केला पाहिजे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न कसा आहे बघा, सूचना ज्या आहेत त्याच आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी जी लयबद्ध मांडणी आहे ती वेगळी दिलेली आहे. प्रथम आपला नियम तोच की आपण या मांडणीमध्ये एकूण किती अक्षर आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 अक्षर एकूण याच्यामध्ये आहेत. परत तोच नियम आपण या ठिकाणी लावूया. 3-3चे 5 गट पाडूया आणि 2 अक्षर आपले उरतील. तर 3-3चे गट जर आपण पाडले तर बघा, या 3-3चे गट आपण जर पाडले तर आपल्याला काही मिळतं का हे आपण बघूया. तर या ठिकाणी कोणताही अक्षर गट आपल्याला पूर्ण मिळाला नाही, परंतु या ठिकाणी CA नावाचा हा गट मिळालेला आहे आणि CA या ठिकाणी इथे पण रिपीट झालेला आहे. म्हणजेच आपण केलेली ही जी काही मांडणी आहे ती बरोबर आहे. म्हणजे CAB इथे जर आपण C टाकला, कारण या ठिकाणी C आहे, या ठिकाणी C आहे आणि या ठिकाणी C आहे, या ठिकाणी C आहे, म्हणजे प्रत्येक या गटामधील पहिला अक्षर C आहे. मग C जर टाकलं तर CAB नावाचा एक अक्षर गट आपल्याला तयार झालेला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून इथे C टाकलं. या गटामध्ये, या गटाचा जर विचार केला तर या ठिकाणी A टाकावं लागेल आपल्याला. नंतर या गटाचा विचार केला तर या ठिकाणी B टाकावं लागेल. या गटाचा विचार केला तर इथे A टाकावं लागेल, इथं A आणि B टाकावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला हे अक्षर त्यामध्ये टाकावं लागेल. मग आपण कोणकोणते अक्षर टाकले हे जर आपण पाहिलं तर हा पहिला C याच्यामध्ये टाकला, नंतर हा A टाकला, नंतर हा B टाकला, नंतर हा A टाकला, नंतर हा A टाकला आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये B टाकला. आणि जो अक्षर गट टाकला तो CAB AAB नावाचा गट आहे. CAB AAB पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आपण घेऊयात की जेणेकरून आपला NMMS या परीक्षेमधील मॅट या पेपरचा सराव
झाला पाहिजे आणि आपल्या हक्काचे जे गुण आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे. बघा यामध्ये सुद्धा आपल्याला ही जी काही मांडणी आहे या मांडणीमध्ये कोणकोणते अक्षर आहेत ते आपल्याला बघूया. किती आहेत ते पण बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. या मांडणीत सुद्धा 17 एकूण अक्षर आहेत. त्याचा सुद्धा आपण 3 चे 5 गट करून आणि +2 असे उरतात शेवटी. का आपल्याला वेगळी काही मांडणी करावं लागते किंवा 4 चे 4 गट करून +1 उरतो का ते बघावं लागेल. पण पहिला आपला नियम 3 चा गट आपण या ठिकाणी टाकून बघूया. 1 2 3 1 2 3 1 2 3 3 आणि या ठिकाणी 3. अशा प्रकारे आपण हे गट पाडलेले आहेत. कोणत्याच गटामध्ये आपल्याला पूर्ण असा गट मिळालेला नाही, परंतु या शेवटी आपल्याला ND नावाचं अक्षर मिळालेलं आहे जे की याही ठिकाणी आहे. म्हणजेच ND हे कॉमन असेल असं आपल्याला वाटतं. आता ND जर आपल्याला असेल तर या ठिकाणी शेवटी A आलेला आपल्याला दिसून येतो. बघा इथं हा A आलेला दिसून येतो. म्हणजेच NDA हा अक्षरगट त्याच्यामध्ये असेल असं आपल्याला वाटतं. आता बघा NDA इथे जर केलं तर आपण म्हणजेच इथे लिहून घेऊया आपण. हा जो गट आहे हा NDA आहे. NDA या ठिकाणी D टाकलं तर आपला हा गट पूर्ण होतो. या ठिकाणी N, या ठिकाणी N, या ठिकाणी N आणि A. अशा प्रकारे ही जी काही लयबद्ध मांडणी ती पूर्ण झालेली आहे. आता बघू आपण की कोणकोणत्या प्रकारचे गट जे आहेत ते रिपीट होत असताना आपल्याला कोणकोणते अक्षर त्याच्यामध्ये टाकावं लागले. तर पहिलं अक्षर टाकावं लागलं A, नंतर टाकावं लागलं D, नंतर N, नंतर N, नंतर हे N आणि शेवटी टाकावं लागलं आपल्याला A. अशा प्रकारे ADN NNA ADN NNA पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न कसा असणार आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला एक मांडणी दिलेली आहे आणि रिकाम्या जागी क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं काम आपण किती अक्षर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. या ठिकाणी मात्र आपल्याला अक्षरांची संख्या 16 ही मिळते आहे. मग आता ही 16 ही संख्या जेव्हा मिळते आपल्याला तेव्हा आपल्या असं लक्षात येऊ शकतं की एकतर 4 चे 4 गट केलेले आहेत का, कारण 4 ने 16 ला पूर्ण भाग जातो आणि 2 चे 8 गट ते तर शक्यतो तशा प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही. तर याचा जर विचार केला 4 चा एक गट आपण तयार करून पाहूया. 4 चा गट तयार केल्यानंतर आपल्याला एका गटामध्ये लगातार 3 हे अक्षर मिळत आहेत AAB. तर AAB हा कॉमन होऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणाहून सुद्धा दिसतं की या ठिकाणी A आहे. इथे जर आपण A टाकला तर AAB होईल. AAB इथे सुद्धा A टाकला तर AAB होईल आणि इथे सुद्धा टाकला तर AAB होईल. आता पहिलं अक्षर आपल्याला या गटातून घ्यावं लागेल. या गटात कोणतं अक्षर आहे. पहिलं तर B आहे. म्हणजे इथे सुद्धा B असेल, इथे सुद्धा B असेल, इथे सुद्धा B असेल आणि आपल्याला मिळालेला जो गट आहे तर तो BAAB अशा प्रकारचा असेल की जो रिपीट झालेला आहे, याची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. मग असे कोणते अक्षर आहे जे आपण क्रमाने या ठिकाणी या मांडणीमध्ये टाकले. तर पहिलं अक्षर टाकलं होतं आपण B जे हे या ठिकाणी आहे. नंतर टाकलं होतं A, नंतर टाकलं या ठिकाणी B, A, B आणि या ठिकाणचा A. ठीक आहे, तर BAB ABA BAB ABA पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अक्षरांची संख्या यामध्ये मॅटर करते मित्रांनो. अक्षरांची संख्या जर आपल्याला व्यवस्थितपणे आपण काढली आणि त्यावरून जर या गणिताचा सराव केला तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तुमचे जे मॅट या पेपरमध्ये जे येतात बुद्धिमत्ता चाचणी या सदराखाली, तर त्यातले जे मार्क आहेत ते तुमचे 100% कव्हर झाल्याशिवाय राहणार नाही. वळूया पुढच्या या लयबद्ध मांडणीकडे. परत आपला तोच नियम. अक्षरांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. या ठिकाणी सुद्धा 16चा गट आपल्याला दिसतोय. म्हणजे 4 चे 4 गट केलेले असू शकतात. मे बी पॉसिबिलिटी आहे. अजून आपल्याला त्याला टॅली करावं लागेल. ठीक आहे,
1 2 3 म्हणजे 4 चा एक गट आपण जर तयार केला तर अशा प्रकारची आपल्याला रचना मिळते. आता कोणत्या गटामध्ये मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त अक्षर दिलेले आहेत, तर हे 2 गट आहे, पहिला गट आणि हा दुसरा गट. यामध्ये कोणता गट आढळतो आपल्याला? ए बी बी, आणि या गटामध्ये शेवटी ए आहे आणि बाकी कुठेच नाही. म्हणजे ए बी बी ए अशा प्रकारचा गट रिपीट होतो का हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे इथे जर टाकलं आपण बी, पहिला अक्षर जर बी टाकलं तर ए बी बी ए नावाचा हा गट तयार झाला. ए बी बी ए पुन्हा हाच गट तयार झाला. ए बी बी ए पुन्हा तोच ए बी बी ए. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय मित्रांनो की पहिलं अक्षर जे आपण या ठिकाणी टाकलं ते बी होतं, नंतर हे जे बी आहे ते, नंतर टाकलं आपण ए, नंतर टाकलं बी, नंतर हे जे ए आहे ते आपण लिहिलं, आणि नंतर हा बी, आणि नंतर हा ए. तर अशा प्रकारचा हा जो गट आहे बी ए बी ए बी ए हा जर क्रमाने टाकला तर ही जी लयबद्ध मांडणी आहे ही व्यवस्थित होते. पर्याय शोधूया आपण. बी ए बी वाला कोणता आहे, तर बी ए बी ए बी ए हा पर्याय क्रमांक 4 आहे आणि हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्या NMS वाला चॅनलवर नियमित व्हिडिओ अपलोड होत असतात आणि असा सराव त्या माध्यमातून होत असतो. तर बघूया आपण आता याच प्रकारातला पुढचा प्रश्न कसा असणार आहे तो. तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात या मॅथ या पेपर संदर्भात आणि पेपर 2चा जो सेट आहे तर त्या संदर्भात आपल्याला विविध माहितीचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होणार आहे. बघा आता या ठिकाणी सुद्धा ही जी लयबद्ध मांडणी यातील अक्षरांची संख्या आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता हा जो नंबर आहे ऑड आहे, म्हणजेच विषम संख्या आहे. तर याचा आपण असं करू शकतो 3 3 चे 4 गट प्लस 1, 3 चूक 12 आणि 1 उरेल आपला. ठीक आहे, अशा प्रकारची मांडणी तर याच्यामध्ये नाही ना. अशा प्रकारे आपण एक हे करू, किंवा 4 4 चे 3 गट करता येतील का? 4 4 चे 3 गट करून त्याच्यामध्ये प्लस 1 केलेला आहे का हे बघू. पहिला आपण जो पाहिलं 3 3 चे 4 गट याच्यामध्ये होतात का, तर त्याबद्दलही आपण चर्चा करू. आता 3 3 चे गट जर केले तर बघा 3 3 चे गट अशा प्रकारे होतील आणि 3 3 चे गट अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणचा जो वाय आहे हा जो वाय इथं शेवटी आलेला तर तो या गटामध्ये मात्र x आलेला आहे. म्हणजे ही जी 3 3 ची मांडणी आहे ही आपली या ठिकाणी चालणार नाही. मग परत आपण याला काय करूया, 4 4 चे 3 गट करता येतील का, आणि त्याच्यानंतर 1 जो आहे तो चुकलेला असेल. बघूया आपण. 4 4 चे गट या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसते. आता कोणत्या मालिकेमध्ये सर्वात जास्त अक्षर दिसत आहेत तुम्हाला, तर त्या गटामध्ये x स्पेस आहे आणि x x आहे. म्हणजे शेवटी x x आहे म्हणजे आपण इथं x टाकू शकतो, इथे ऑलरेडी आहे. तर पहिलं x आहे म्हणजे इथं x टाकूया, इथं x टाकूया. इथे दुसरं y आहे म्हणजे इथे y टाकूया आणि इथे y टाकूया. ठीक आहे, आता आपल्याला जो गट मिळालेला आहे तो x y x x या गटाची पुनरावृत्ती आणि त्याची लयबद्ध मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आता कोणकोणते अक्षर आपण अशी लयबद्ध मांडणी मिळवण्यासाठी वापरली त्याची आपण यादी करूया. ते पण क्रमाने घेऊया. हे जे आहे x आणि y आपण घेतलं, नंतर हा जो आहे x, त्याच्यानंतर हा आहे x, त्यानंतर आहे y. आता प्रश्न आहे या पदाचा इथे काय येईल, तर इथे बघा आता प्रत्येक जो गट आहे त्याची सुरुवात x न झालेली आहे म्हणजेच या ठिकाणी सुद्धा x येणार, म्हणजेच आपलं या ठिकाणी x येणार. आणि जो काही संख्या मालिका किंवा लयबद्ध मांडणी आहे त्यामध्ये XYX नावाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे किंवा त्याच्या पर्यायाचं बोल तुम्हाला रंगवायचं. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचा सराव करू शकतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या NMS वाला नावाच्या चॅनलवर नियमित अपलोड होत असतात. मित्रांनो, कनेक्टेड राहू द्या आणि या सुंदर अशा परीक्षेमध्ये चांगल्या गुणांना उत्तीर्ण होण्यासाठी आणि त्याचबरोबर शासनानं दिलेली आपल्याला जी स्कॉलरशिप आहे ती मिळवण्यासाठी, भरगच्च स्कॉलरशिप मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.